तुमचं नाव? माझं नाव देवराम किसन लांबटे. किसन लांबटे. हा. तर आता तुमचं समजा बाजूबाजूला क्षेत्र आहे तुमचं हा इथे. शेजारीची. शेजारीचं तुमचं गाव? गाव कोथरूड. तालुका? तालुका अकोले. जिल्हा? जिल्हा अहमदनगर. तर मग तुमचं बाजूबाजूला क्षेत्र आहे, तर मग हे तुमच्या भावाचे कांदे आहेत ते तिथे? भावाची कांदे. त्यांचं नाव? प्रवीण मूर्ती लांबटे. प्रवीण निवृत्ती लांबटे. हा. तर मग त्यांनी आतापर्यंत म्हणजे त्यांना कसं काय रिझल्ट कसं काय आला म्हणजे याचा? रिझल्ट म्हणजे आपण आधी सोडलेलं ना, हां मग नंतर मग त्यांनी पाहिलं, मी त्याला दिलं. हो. त्यांनी खताची 1-1.5 गुण टाकले. हां मग नंतर त्याच्या या कांद्याला सोडला. म्हणजे 1-1.5 गुण त्यांनी आधी खताला टाकली होती? टाकली, त्याला माहित नव्हतं ना. हां पण तुम्ही जेव्हा स्टार्टिंगला त्यांना सांगितलं की असं असं औषध आहे, तेव्हा ते काय बोलले होते? तेव्हा ते बोलले होते मला नको. हां मला मग नको. आपले कांदे पाहिले 10-12 दिवस रिझल्ट भेटला, मग म्हणतो मग त्याला दिला आपण. मग त्याला दिला आपण. हां. बरोबर. मग तेच त्यांना म्हणजे रिझल्ट आला की बाबा आजूबाजूलाच कांदे, त्यांचेच कांदे कसे ना आपले कांदे कसे. त्यांची कांदे आपले कसे. आता ऍक्च्युली बघितली पात बघितलं ती कमरेला पात लागते 3 फूट वाढलेली. 3 फूट कांद्याची पात वाढलेली. म्हणजे अपसाईडने काम केलेलं आहे, पण थोडंसं पाण्याचा तुमचं थोडं तुटवडा बसल्यामुळे थोडंसं त्याचं पाण्याचा तुटवडा बसल्यामुळे ते फुगले नाहीत कांद्याचे. नाही म्हणता तरी कांदे पूर्ण हिरवेगार आहेत हा व्यवस्थित. कांदे एवढ्या पती होते, कांदे ऑटोमॅटिक फुगणार. 30-35 गुंठे असेल ना कांद्याचं? 25 गुंठे. 25 गुंठे येते. 25 गुंठे. मग त्यांना इथून पुढे म्हणजे ते काय काय बोलत होते की आपसाठी वापरणार की नाही? आपसाठी वापरणार आणि खताचे प्रमाण कमी करून टाकणार आहे. 10,000 खर्च होतो, तिथे 1,000-1,500 होत असतो, काय अडचण नाही त्याला. बरोबर आहे ना, म्हणजे खर्च कमी होतो, परत उत्पन्न पण वाढत. म्हणजे हेच आपल्याला थोडंसं लोकांना पटवून द्यायचं. पडत नाही, रोग येत नाही, असं आहे ना. हां हेच रोग येत नाही. आता जरी बघितलं तरी पूर्ण हिरवेगार आहे, त्याच्यावरती कसले डाग नाही, काहीच नाही ना. काहीच नाही. म्हणजे त्यांनी फवारणीद्वारे सोडलेले. त्यांनी पाण्यातून किती वेळा सोडलं असेल तरी? त्यांनी एकदा सोडले, ते एकदाच अपसाईड सोडले पाण्यातून. म्हणजे पूर्ण जरी बघितलं तरी पूर्ण हिरवे कांदे एकदम हिरवेगार आहे. पूर्ण याचे घे ना प्लॉटचे पूर्ण असं व्हिडिओ काढून घे ना. म्हणजे 25 एकरमध्ये आहे पूर्ण कांदा. 25 गुंठे. आपला 25 गुंठे हे गुंठे पण त्यांना पण सोडलं होतं काय यांना वरती? सोडलेले का त्यांनी? आपले तुमचंच आहे का ते? हे नाही चालेल. म्हणजे आपल्यासाठी तुम्ही इतर लोकांना आतापर्यंत किती लोकांना तरी सांगितलं तुम्ही? आता 2-4 लोकांना दिले आम्ही. म्हणजे त्यांना पण रिझल्ट आलेला आहे तुमचा कांदे बघून? त्यांना पण आणि अजून गाव दुसरीची पण मागितली, ती द्यायची आता. द्यायचे आता. म्हणजे तुम्ही चांगल्याच प्रकारे कामं करतात तिथं आपसाईटीचं, आणि म्हणजे व्यवस्थित ते चाललंय आपसाईटीचं, म्हणजे रिझल्ट जबरदस्त. पण याच्या आधी तुम्ही कधी आपसाईटी म्हणजे वापरली होती का? याच्या आधी माहिती वापरली नव्हती वापरली. ते तुम्ही कुठेतरी काम करत होते? काम चालू होतं तिकडे, तिथे पाहिली होती मी. तिथं पाहिली होती. मग त्यांनी काय सांगितलं होतं त्यावेळेस? त्यांनी काही सांगितलं नाही, ते आम्हाला त्यांनी सांगितलं नाही. म्हणजे तुम्हाला काय आपसाठी कुठून आणतात, काय सांगितलं नाही? म्हणजे तुमच्यापर्यंत ते काय पोचून दिलं नाही? नाही. ठीक आहे, चालेल. तर 100% तुम्ही आपसाईटी वापरा, त्याचा रिझल्ट येईल. त्याचा रिझल्ट आम्ही स्वतः येऊन या ठिकाणी, आणि नाही बघता तरी म्हणजे जबरदस्त काम झालं आहे आपसाईटी. 3 फूट कम्प्लीट पाहते ना. 3 फूट कम्प्लीट पाहते. ठीक आहे, पूर्ण हिरवेगार आहे ना, त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा डाग नाही, काय नाही, काही नाही, मावा नाही, काय नाही. ठीक आहे, चालेल.